Okay, good morning, friends. And just today's we are going to discuss about the that jaw suspensorium. काल आपण बघितले होते की दोन टाइप्स आपण बघितले. ठीक आहे. त्यामध्ये एम्फिस्टायलिक आणि होलोस्टायलिक आपण बघितलं. आता समोर आपण बघतोय ऑटोस्टायलिक, जो कालचा आपला पार्ट जो आहे तो राहून गेला होता. जे जॉज जे आहेत त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन्स कसे होतात वेगवेगळ्या व्हर्टिब्रेट्स मध्ये ते आपण अभ्यास करत होतो. नाउ मूव्स टुवर्ड द ऑटोस्टायलिक, that jaw suspensorium. Here, this condition which occurs when hyomandibular does not participate but becomes modified into columella or stipes of the middle ear for transmitting the sound waves. It shows that आता काय म्हटलं त्यांनी की हायोमॅन्डिब्युलर जो आहे हा पार्टिसिपेट होत नाही. कशासोबत पार्टिसिपेट होत नाही? ठीक आहे. तर हा स्कल सोबत पार्टिसिपेट होत नाही किंवा ते दोनही जॉज आहे त्यांच्यामध्ये पार्टिसिपेट होत नाही फॉर द प्रॉपर आर्टिक्युलेशन. हिअर इट इज नॉट पार्टिसिपेटेड बट इज द मॉडिफिकेशन इज ऑफ द कोणाचं मॉडिफिकेशन दिसतंय? कोलुमेला और स्टिपस ऑफ द मिडल इयर. म्हणजे एक प्रकारे जे हायोइड आर्च जी होती त्या तिसऱ्या डायग्राम मध्ये हे जे हायोइड आर्च मधला हा जो पार्ट जो होता दॅट वी से दॅट हायोमॅन्डिब्युलर, अँड दॅट हायोमॅन्डिब्युलर हा कुणाचा पार्ट झाला? एक प्रकारे ऑडिटरी ऑर्गनचा पार्ट झाला. आणि त्यामध्ये काय काय म्हणून आहे तो? दॅट द कोलुमेला ऑर द स्टिपस ऑर द ऑफ द मिडल इयर. त्याचं महत्वाचं फंक्शन काय? ट्रान्समिटिंग द साऊंड वेव्स. ठीक आहे ना. नेक्स्ट पॉइंट इज दॅट द अप्पर जॉ is completely fused by its processes to the bony skull, and the lower jaw is suspended from the hyomandibular is not needed. फार महत्वाचा मुद्दा आहे. काय म्हटलं त्यांनी? अप्पर जॉ इज कम्प्लिटली फ्यूज्ड बाय इट्स प्रोसेसेस टू द बोनी स्कल. आता या डायग्राम मध्ये हा आहे अप्पर जॉ अँड दिस इज द लोअर जॉ. किंवा ह्या डायग्राम मध्ये बघितलं आपण, दिस इज द ऑटोस्टायलिक, दिस इज द अप्पर जॉ. ठीक आहे. आणि हा जो आहे खाली लोअर जॉ, दॅट इज अ लोअर जॉ. दॅट अप्पर जॉ जर बघितलं इतर डायग्राम्स मध्ये तर कुठेतरी दोन प्रोसेसेस ज्या त्या स्कलला अटॅच झालेल्या आहेत आणि एक प्रकारे बॅलन्स मेंटेन केलेला आहे. बट हिअर दॅट अप्पर जॉ कम्प्लिटली फ्यूज टू द बोनी स्कल असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट द लोअर जॉ, आता लोअर जॉ कडे वळतोय. द लोअर जॉ इज सस्पेंडेड म्हणजे फिटेड असं आपण म्हणतोय फ्रॉम द हायोमॅन्डिब्युलर इज नॉट नीडेड. म्हणजे काय? हायोमॅन्डिब्युलर हा पार्ट कशाशी रिलेटेड झालेला आहे? आता तो पूर्णपणे सेपरेट झालेला आहे आणि आर्टिक्युलेशन साठी लोअर जॉ आणि अप्पर जॉ यांच्या आर्टिक्युलेशन साठी तो अगोदरच्या टाइप्स मध्ये ज्या पद्धतीने तो आर्टिक्युलेट करत होता या टाइप मध्ये तो दिसत नाही आपल्याला. मग त्याचं नेमकं झालं काय? तर त्याचं मॉडिफिकेशन झालंय हायोमॅन्डिब्युलर आर्चचं. ठीक आहे. आणि तो मॉडिफिकेशन होऊन काय तयार झालं? तर साऊंड वेव्स ट्रान्समिट करणारा एक छोटासा, त्याला आपण कार्टिलेज असं आपण म्हणतोय, त्याचं नाव आहे कोलुमेला असं आपण म्हणतो. ठीक आहे. आणि म्हणून इथे लोअर जॉला सस्पेंडेड जरी असला तरी हायोमॅन्डिब्युलर त्याला सपोर्ट करत नाही. हे महत्वाचं आहे. ठीक आहे. मग इथे सस्पेन्शन कुणाचं आहे? लोअर जॉचं कुणासोबत आहे? हे एक प्रकारे सस्पेन्शन तुम्हाला दिसतं इथे, विच आर आर्टिक्युलेटेड टू द बेसल पार्ट ऑफ द अप्पर जॉ. अशा पद्धतीचं ऑटोस्टायलिक जॉ सस्पेन्सोरियम कोणामध्ये दिसतंय? दॅट बोनी फिशेस अँड टेट्रापोड्स. आपण विसरल आर्च फक्त दोन आर्चेस, पहिली आणि दुसरी, याबद्दल आपण डिस्कस करतो या टाइपच्या हिशोबाने. त्यालाच आपण, आणि हे जॉशी रिलेटेड असल्यामुळे आपण हे टाइप्स आपण बघतोय. जनरली सिलेबस मध्ये जरी नसेल तरी हे समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉइंट, आता आपण म्हटलंय की हे ऑटोस्टायलिक सस्पेन्सोरियम हे जे दिसतंय तुम्हाला कुणामध्ये दिसतंय? अगदी दॅट बोनी फिशेस आणि उर्वरित टेट्रापोडस. टेट्रापोडस म्हणजे मग अँफिबियन्स आले, त्यामध्ये रेप्टाइल्स आलेत आणि बर्ड्स आले, सोबत मॅमल्स आले. आता ह्या पाचही ग्रुप मध्ये दॅट बोनी फिशेस, देन द अँफिबियन्स, रेप्टाइल्स, बर्ड्स आणि मॅमल्स. बोनी फिशेस थोडंसं आपण बाजूला करतो, दॅट द प्रिमिटिव्ह असं म्हणतो टेट्रापोडन्स पेक्षा.
पण उर्वरित जे 4 क्लासेस आहेत, अँफिबिया, रेप्टाइल्स, एव्स आणि मॅमल्स, इथे परत तो ऑटोस्टायलिक जो ज्या सस्पेन्सोरियम डिव्हाइड होते किंवा एक 2 टाइप्स पडतात त्याचे. कुठले 2 टाइप्स पडतात? तर पहिला जो टाइप आहे त्याला आपण नाव देतोय मेटा ऑटोस्टायलिक, आणि दुसरा जो टाइप आहे त्याला आपण नाव देतो क्रॅनिओस्टायलिक. नेमकं काय डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये ते आपण बघतोय. द फर्स्ट पॉइंट इज दॅट इन मोस्ट amphibians, reptiles and birds, the jaw suspension is the metatostylic or meta-autostylic. कुणामध्ये दिसतंय? अँफिबियन्स, रेप्टाइल्स आणि बर्ड्स मध्ये. बघूया आपण नेमकं काय असेल त्याच्यामध्ये. द जॉ इज अटॅच टू द ब्रेन केस थ्रू द quadrate, a bone formed from the posterior part of the palatoquadrate. कॉन्सन्ट्रेट करायचं. palatoquadrate तुम्हाला माहिती आहे. सपोज दिस इज द what we say that the skull, आणि इथे जो बोन जो दिसतोय हियर या पद्धतीने, आणि हा जो पार्ट जो दिसतो त्याला आपण पॅलॅटोक्वाड्रेट असं आपण म्हणतो. ओके, दिस इज द पॅलॅटोक्वाड्रेट. आणि याच्या लोअर साइडला एक आर्टिक्युलेशन आपल्याला दिसतंय आणि त्याला आपण नाव देतोय मिकल्स कार्टिलेज किंवा लोअर जॉ असं आपण म्हणतो. ठीक आहे, दिस इज द लोअर जॉ. आता यामध्ये डिफरन्स काय आहे, त्याचं म्हणणं काय हे समजून घेणं गरजेचं आहे. द जॉ इज अटॅच, कोणता जॉ? अप्पर जॉ. आता द ब्रेन केस म्हणजे एक प्रकारे हा काय झाला तर स्कल झाला. दिस इज द स्कल वी से दॅट. ओके, दिस इज द स्कल. द ब्रेन केस थ्रू द क्वाड्रेट, म्हणजे हा जो जॉ जो आहे एक प्रकारे कुणाशी अटॅच झालेला आहे? थ्रू द क्वाड्रेट, म्हणजे हा जो पोर्शन जो आहे द बोन फॉर्म फ्रॉम द पोस्टिरियर पार्ट ऑफ द पॅलॅटोक्वाड्रेट. हा आहे पॅलॅटोक्वाड्रेट, पीटी असं आपण लिहू शकतो इथे. आणि याचा पोस्टेरियर रिजन हा जो दिसतोय आपल्याला एक प्रकारे हा कोणाशी अटॅच झालेला आहे? या लोअर पार्ट सोबत अटॅच झालेला आहे. इट शोज दॅट पॅलॅटो आणि क्वाड्रेट, पॅलॅटो म्हणजे टाळू जो भाग जो म्हणतोय तो, आणि त्याच्या मागचा भाग जो आहे त्याला आपण क्वाड्रेट असं आपण म्हणतोय. हे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये हे 2 बोन्स होते ते एकत्र आले आणि त्याच्यामुळे तो अप्पर जॉ झाला, त्यालाच आपण आज म्हणतोय पॅलॅटो क्वाड्रेट. म्हणजे पॅलॅटो हा समोरचा भाग झाला आणि जस्ट ऍट द बॅक साइड व्हॉट प्रेझेंट द क्वाड्रेट, आणि त्या क्वाड्रेट सोबत अटॅचमेंट झाली त्या स्कलची. हियर द हायोमॅन्डिबुला नो लॉंगर कंट्रीब्यूट टू द जॉ बट बिकम द स्ट्रिपर्स. जे आताच अगोदर आपण बघितलं हायोमॅन्डिबुला त्याचं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आर्टिक्युलेशन सोबत या जॉ सोबत, परंतु तो एक मॉडिफाईड पार्ट झालेला कुणाचा? ऑडिटरी त्या सिस्टीमचा, त्याला आता आपण नाव देतो स्टेपस असं आपण म्हणतो. ठीक आहे, आता हे झालंय अँफिबियन्स, रेप्टाइल्स आणि बर्ड्सच्या बाबतीमध्ये. पण मॅमल्स मध्ये काय आहे? In case of the mammals, the jaw suspension is craniostylic. नेमकं काय असेल craniostyltic मध्ये ते आपण बघतोय. The entire upper jaw is incorporated into the brain case. पूर्णपणे जो पार्ट जो आहे कुणाचा? पॅलॅटोक्वाड्रेट पूर्णपणे फिट झालेला आहे वरच्या बाजूला म्हणजे स्कलला. परंतु इथे जो मेटाऑटोस्टायलिक मध्ये काय होतंय की जो क्वाड्रेट जो पार्ट आहे पॅलॅटोक्वाड्रेटचा तो पूर्णपणे फिक्स होतोय, नॉट द पॅलॅटल. ठीक आहे. The next part is that the lower jaw is suspended from the temporal bone, a dermal bone from the brain case. आता इथे काय होतंय तर हा जो लोअर जॉ होता, इथे डायग्राम परत आपण काढतोय आणि इथे पूर्णपणे फिट झालेला आहे. What we say that is the upper jaw. The lower jaw is suspended from the temporal bone, a dermal bone from the that we say that इथे हा जो पोर्शन जो आहे हा डर्मल बोनचा पोर्शन आहे आणि हा आहे लोअर जॉ. दोघांमध्ये आपल्याला फरक जाणवतोय. ठीक आहे. हियर द लोअर जॉ इज कंपोज्ड ऑफ अ सिंगल डर्मल बोन, द डेंटरी बोन. इथे आपल्याला काय दिसतील? आपल्याला डेंटिशन दिसतील या पद्धतीने. व्हाईल अबाव वरच्या डायग्राम मध्ये आपल्याला डेंटिशन्स दिसणार नाहीत, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, द पॅलॅटोक्वाड्रेट अँड मिकल्स कार्टिलेज म्हणजे अप्पर जॉ अँड लोअर जॉ remains cartilaginous which give rise to incus and malleus of the middle ear. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे क्रॅनिओस्टायलिक मध्ये. मेटाऑटोस्टायलिक मध्ये काय होतं की फक्त हायोमॅन्डिबुला जो तो स्टिपसचं काम करतंय,
म्हणजे मिडल इयरचा एक कार्टिलेज. ठीक आहे, आपण मागच्या वेळेस आपण म्हणलं की 3 कार्टिलेजेस प्रेझेंट होत असतात, त्यामध्ये इनकस आहे, मॅलियस मॅलियस आहे आणि स्टिपस आहे. हा स्टिपस तो हायर मॅन्डिब्युलरचा पार्ट झाला, परंतु पॅलेटो क्वाड्रेट आणि मिकल्स कार्टिलेज, ठीक आहे, रिमेन्स कार्टिलेजिनस ऍट द बॅक साइड ऑर द पोस्टिरियर एंड. आणि त्याच्यापासून काय तयार होतंय, इनकस आणि मॅलियस. हे कुणाचे पार्ट आता समोर होणार आहेत, दॅट इज अ मिडल इयर असं आपण म्हणतो. हे सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. राईट, लक्षात. आतापर्यंत आपण बघितलं होतं की दॅट फिशेस बद्दल एक्सप्लेन केलं होतं. त्याच्यानंतर जॉ सस्पेन्शन हे 3 ते 4 टाइप्स आपण बघितले. आता खऱ्या अर्थाने आपण स्टेप बाय स्टेप समोर जातोय. दॅट इज अ बोनी फिशेस. ठीक आहे, नाउ मूव्स टुवर्ड द बोनी फिशेस. दॅट मिकल्स कार्टिलेज विच फॉर्म्स आर्टिक्युलर अँड बिकम्स द पार्ट ऑफ द लोअर जॉ. मिकल्स कार्टिलेज काय तयार करतात, आता बोनी फिशेस कडे परत आपण मागे वळतो आणि तिथे असणारा मिकल्स कार्टिलेज त्यालाच आपण काय नाव देतोय, लोअर जॉ असं आपण म्हणतोय. त्यालाच आपण मॅन्डिबल असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. दॅट पोस्टिरियर पार्ट कोणाचा, मिकल्स कार्टिलेजचा. आता या डायग्राम कडे बघतो आपण. दिस इज द अँटिरियर पार्ट अँड दिस इज द अनादर एंड, दॅट इज अ पोस्टिरियर एंड किंवा पार्ट असं आपण म्हणतो. दॅट मिकल्स कार्टिलेज ऍट द पोस्टिरियर पार्ट व्हॉट फॉर्म्स द आर्टिक्युलर असं आपण म्हणतो, and which becomes a part of the lower jaw. आणि तो एक प्रकारे लोअर जॉचा पार्ट. नेक्स्ट पॉइंट, हायर्ड आर्च. त्याच्यानंतरची हायर्ड आर्च नंबर सेकंड विसरल आर्च, which consists of the hyomandibular, serratohyoid and the basihyoid parts. त्याच्याच अगोदर आपण बघितलेलं आहे की एक बेसिक जो फॉर्म आहे विसरल आर्चेसचा, त्यामध्ये पहिली जी आर्च जी आहे त्याला आपण मॅन्डिब्युलर आर्च असं आपण म्हणतोय. And that mandibular arch which is divided into the palatoquadrate आणि मिकल्स कार्टिलेज असं आपण म्हणतोय. सेकंड नंबरची जी आर्च आहे तिला आपण नाव देतो आपण हायोइड आर्च. And that hyoid arch which consists of the 3 parts or 3 cartilage मिळून ते हायोइड आर्च बनलेले आहे. हायोमॅन्डिब्युलर, सेरॅटोहायल आणि लोअर जी आहे त्याला आपण बेसिहायल असं आपण म्हटलंय, जे बोनी फिशेस मध्ये आपल्याला त्या पद्धतीने दिसतंय. नंतर आता 2 आर्चेस आपले झालेत. तिसरी आर्च किंवा तिसऱ्यापासून तर अगदी समोर 7th पर्यंत. इट इज मॉडिफाईड फॉर द मुवमेंट ऑफ द ऑपरक्युलम अँड फंक्शनिंग ऑफ द लोअर जॉ. जे आपण हायोइड आर्च आपण म्हटलं होतं की ऑपरक्युलम तयार करते. ऑपरक्युलम म्हणजे नेमकं काय, तर जे आपण फिशेस खात असतोय. ठीक आहे ना, अँड दॅट फिशेस बेसिकली व्हॉट वी से दॅट या पद्धतीने सपोज टू बी फिश. हियर डायग्राम काढताना थोडासा आपल्याला प्रॉब्लेम होतो, हरकत नाही. इमॅजिनेशन, सपोज दिस वन इज द आर्च. आणि इथे काय असतात, खास करून या बाजूला गिल्स प्रेझेंट असतात आणि वरच्या बाजूला जनरली जे फिश खाणारे आहेत, जे खवई आहेत, ज्यावेळेस फिश मार्केटमध्ये जात असतात तर ती जी फिश सिलेक्ट केली असते, सगळ्यात पहिले सिलेक्ट हातामध्ये घेतल्यानंतर ते एक लेअर जे आहे, ऑपरक्युलम जे आहे त्याच्या आतमध्ये गिल्स प्रेझेंट असतात, त्याला आपण कल्ली असं म्हणतो आपण. ते ऑपरक्युलम तात्पुरतं वर करतात, ते बाहेर ठेवतात ते. आणि आतमध्ये जर गिल्स लाल कलरचे असतील, त्याचा कलर रेड कलर असेल तर ते फ्रेश आहेत असं समजलं जातं. जर त्याचा कलर जो आहे रेडिश नसेल, रेड कलर नसेल, व्हाईटिश जर असेल, याचा अर्थ की मार्केटमध्ये ती बरेच काळानंतर आलेली आहे, त्याची डेथ असं आपण म्हणतोय. ठीक आहे ना. तर जनरली हे ऑपरक्युलम जे फार महत्वाचं, जे गिल्सला आउटर बाहेरच्या बाजूने कव्हर केलं जातं. आणि हे ऑपरक्युलम कोणापासून तयार झालंय, दॅट द पार्ट्स विच आर असोसिएटेड टू द हायोइड आर्च. नेक्स्ट इज द, आणि त्याचं फंक्शन काय आहे, फंक्शनिंग ऑफ द लोअर जॉ. एक प्रकारे रेस्पिरेशन साठी महत्वाचं आहे. आणि लोअर जॉ जे जे मटेरियल ते खाणार आहे, वॉटर करंट थ्रू ते आतमध्ये येतात आणि ऑपरक्युलम थ्रू बाहेर चालले जातात. नेक्स्ट पॉइंट इज दॅट, हे झाले 2 आर्चेस. त्यानंतर तिसरा जो आर्च जो आहे, ब्रँचियल आर्चेस, विच कन्सिस्ट ऑफ द 4 सेगमेंट्स. आपल्याला माहिती आहे 4 सेगमेंट्स मिळून तयार झालेले आहेत प्रत्येक ब्रँचियल आर्च. फॅरेंगो और फॅरेंगो ब्रँकियल, इपी ब्रँकियल, सेराटो ब्रँकियल आणि हायपो ब्रँकियल, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज दॅट the last branchial arch, that is the 5th one here, shows sign of degradation as the number of gills is reduced to the 4 pairs here. इथे दिसतं तुम्हाला, लक्षात ठेवायचं. तीच ती डायग्राम आहे जी याच्या अगोदर आपण वारंवार बघितलेली आहे. ठीक आहे. आणि यामध्ये प्रत्येक ब्रँचियल आर्च जी आहे
ही प्रत्येक ब्रँचचे आर्च 4 सेगमेंट मधनं तयार झालेले आहे. दॅट इज फॅरिंगोब्रँकियल, देन द व्हॉट वी से दॅट इपिब्रँकियल, सेरॅटोब्रँकियल आणि हायपोब्रँकियल असे 4 सेगमेंट्स म्हणून प्रत्येक ब्रँचला आर्च तयार झाले आहेत. टोटल किती दिसतात आपल्याला ह्या बोनी फिशेस मध्ये? आपल्याला किती दिसतात? तर 4च दिसतात. तर बघा, जनरली नॉर्मली किती दिसायला पाहिजे? थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स आणि 7 अशा 5 पेअर्ड ब्रँचेल आर्चेसच्या असतात. परंतु बोनी फिशेस मध्ये आपल्याला किती पेअर्स दिसतात? फक्त 4 पेअर्स दिसतात. दॅट इज हुज नंबर इज अ थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स. 7चं काय झालं? तिलाच आपण फिफ्थ ब्रँचेल आर्च असं आपण म्हणतोय. दॅट फिफ्थ ब्रँचेल आर्च shows sign of degeneration and due to which the number of the gills, किती गिल्स प्रेझेंट असतील बोनी फिशेस मध्ये? फक्त 4 पेअर्स, नॉट द 5 पेअर्स. आता 4च पेअर्स असल्यामुळे जी 5व्या नंबरची गिल जी ब्रँचेल आर्च जी आहे ती प्रेझेंट राहील का? राहणार नाही. इट शोज दॅट द नंबर ऑफ द गिल्स रिड्यूस इन द बोनी फिशेस इज द 4 पेअर्स. एमसीक्यू मध्ये विचारू शकतात, डॅश डॅश ब्रँचेल आर्चेस, पेअर्ड ब्रँचेल आर्चेस आर प्रेझेंट इन द बोनी फिशेस, किंवा डॅश डॅश पेअर्स ऑफ गिल्स आर प्रेझेंट इन द बोनी फिशेस. तर लक्षात ठेवायचं आहे 4 पेअर्स हे त्याचं उत्तर आहे. हेन्स आता जर 7th नंबरची विसरल आर्च और 5th नंबरची ब्रँचियल आर्च जर अब्सेंट असेल तर बोनी फिशेस मध्ये टोटल विसरल आर्चेस किती असतील? हेन्स टोटल 6 विसरल आर्चेस आर प्रेझेंट इन द टेलिओस फिशेस किंवा बोनी फिशेस असं आपण म्हणतोय. टोटल नंबर किती आहेत? 7 पेअर्स ऑफ द विसरल आर्चेस. पण बोनी फिशेस मध्ये 7th नंबरची विसरल आर्च अब्सेंट आहे, डिजेनरेट झाली, फंक्शनलेस झालं असल्यामुळे पहिले फक्त 6 पेअर्स प्रेझेंट असतात विसरल आर्चेसचे. ठीक आहे. आफ्टर दॅट मोस्ट वर द अँफिबिया. आता अँफिबियन्स मध्ये नेमकं काय असेल ते आपण बघतोय. हिअर द लार्वल फ्रॉग्स हॅव 6 विसरल आर्चेस. 6 पेअर्स ऑफ विसरल आर्चेस म्हणायला हरकत नाही. कोणामध्ये? लार्वल फ्रॉग्स किंवा डेव्हलपमेंटल स्टेजेस आहे त्यांच्यामध्ये फ्रॉगच्या आपल्याला 6 विसरल आर्चेसच्या पेअर्स आपल्याला दिसतील. द लास्ट 3 बिअर्स गिल्स म्हणजे काय? तर टोटल 6 पेअर्स ज्या आहेत, टोटल 6 पेअर्स ज्या आहेत त्यामध्ये पहिली पेअर तुम्हाला माहिती आहे तिला आपण नाव देतो मॅन्डिब्युलर. दुसरी पेअर जी आहे तिला आपण नाव देतो हायोइड म्हणतो आपण. उर्वरित जे 4 पेअर्स आहेत, ठीक आहे, 6 पेअर्स पैकी 2 तर संपलेत, उर्वरित 4 पेअर्स जे आहेत त्यामध्ये शेवटचे 3 जे आहेत त्यामध्ये काय दिसतील? विच बिअर्स द गिल्स हिअर. राईट लक्षात. नाउ नेक्स्ट पॉइंट इज दॅट मिकल्स कार्टिलेज. परत एकदा लक्षात ठेवायचं, मिकल्स कार्टिलेज लोअर जॉ असं आपण म्हणतोय. विच फॉर्म्स आर्टिक्युलर अँड बिकम्स द पार्ट ऑफ द लोअर जॉ. याच्या अगोदरच्या स्लाइड मध्ये आपण बघितलंय दॅट मिकल्स कार्टिलेज त्याचा शेवटचा जो पोस्टिरियर एंड आहे तो काय तयार होतोय? आर्टिक्युलर. कुणाचा आर्टिक्युलर होतोय? लोअर जॉचा. कुणासोबत आर्टिक्युलेट करतोय? अप्पर जॉ सोबत. अँड बिकम्स द पार्ट ऑफ द लोअर जॉ. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट. आता सेकंड आर्च कडे वळतोय. हायोमॅन्डिब्युलर मॉडिफाईड ऍज अ कोलुमेला ऑफ द मिडल एअर कॅव्हिटी इन फ्रॉग्स अँड टोड्स. आता इथे खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. हायोमॅन्डिब्युलर मॉडिफाईज इन द फॉर्म ऑफ द कोलुमेला. तिलाच आपण नाव देतो स्टिपस असं आपण म्हणतोय. कशाचा पार्ट आहे? मिडल एअरचा. ऑब्झर्ड इन द अँफिबियन्स, फ्रॉग्स आणि टोड्स असं आपण म्हणतोय. ठीक आहे. पण अजून एक कंडिशन आहे इथे. इन युरोडेल्स वन ऑफ द ऑर्डर ऑफ द अँफिबिया, क्लास अँफिबियाचा त्यामधला एक जो एक्झाम्पल आहे सॅलामँडर, which having the gills located in the third, fourth and the fifth epibranchials support the gills here. Epibranchial म्हणजे काय हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे फॅरिंगोब्रँकियल्स, नंतर इपिब्रँकियल, सेरॅटोब्रँकियल आणि हायपोब्रँकियल किंवा हायोब्रँकियल असं आपण म्हणतोय. असे 4 वेगवेगळे काय म्हणतो आपण त्याला पार्ट्स दिसतात आपल्याला. कशाशी रिलेटेड आहे 4ही पार्ट्स? वी से दॅट विच आर रिलेटेड टू द ब्रँकियल्स आर्चेस असं आपण म्हणतो. हा जो पार्ट जो आहे हा आहे सेरॅटोब्रँकियल, हा आहे इपिब्रँकियल,
तिसरा जो आहे, सॉरी दिस इज द फॅरिंगोब्रँकियल, सॉरी फॅरिंगोब्रँकियल, इपिब्रँकियल, सिरॅटोब्रँकियल आणि हायपोब्रँकियल. हा जो सेकंड नंबरचा जो पार्ट जो आहे किंवा कार्टिलेज आहे, हा एक प्रकारे सपोर्ट करतोय गिल्सला, कारण की सगळे जे आहेत पार्ट्स हे सपोर्ट करतात गिल्सला. सॅलॅमेंडर्स मध्ये गिल्स प्रेझेंट असतात, 3 पेअर्स गिल्स असतात आणि यामध्ये थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ इपिब्रँकियल आहेत. थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ म्हणजे काय? थर्ड काय? विसरल आर्च, फोर्थ विसरल आर्च आणि फिफ्थ विसरल आर्च, हे जे आहेत खास करणं, हे काय करतात, एक प्रकारे त्या गिल्सला सपोर्ट करतात सॅलॅमेंडर मध्ये. नेक्स्ट पॉइंट इज दॅट pharyngobranchials are absent while ceratobranchials are reduced. pharyngobranchial वरचा जो पार्ट आहे हा absent असेल आहे आणि ceratobranchial जो 3 नंबरचा पार्ट आहे हा रिड्यूस पॅटर्न मध्ये आपल्याला दिसेल. याचाच अर्थ आहे की वेल डेव्हलप इपिब्रँकियल्स आपल्याला दिसतील आहेत. ठीक आहे. द air breathing hyobranchial appears of the frogs and toads is made by the fusion of second, third and the fourth visceral arch. बघा, सेकंड नंबर, थर्ड नंबर आणि फोर्थ नंबरचे विसरल आर्च जे आहे, लक्षात येत असेल तर पहिली सोडून, पहिली काय आहे तर मिकल्स कार्टिलेज, सेकंड नंबर हायोमॅन्डिब्युलर, थर्ड, फोर्थ, फिफ्थ जे म्हणतो आपण किंवा 6 पर्यंत म्हणतोय दिस आर द विसरल असं आपण म्हणतोय, दिस आर द ब्रँकियल असं आपण म्हणतोय. ठीक आहे. इथे सेकंड, थर्ड आणि फोर्थ जे आहेत विसरल आर्चेस, त्यामधला कुठला पार्ट? हायोब्रँकियल हा मॉडिफाईड झालेला आहे आणि हा रेस्पिरेशन साठी करण्यात आलेला मॉडिफिकेशन म्हणजे एअर ब्रिदिंग ऍपरेटस असं आपण म्हणतोय. कुणामध्ये? फ्रॉग्स आणि टोड्स मध्ये. लक्षात ठेवायचं आहे. आता लाईफ जी आहे ऍक्वेटिक पासून कुठे वळते, ते टेरेस्ट्रियल कडे वळते आणि अशा वेळेस विसरल आर्चेस जे आहेत हे मॉडिफाईड होत आहेत आणि गिल्सला सपोर्ट करणारे ब्रँकियल आर्चेस हे सुद्धा रिड्यूस होत आहेत आणि मॉडिफाय होऊन काय तयार होत आहे? एअर ब्रिदिंग ऍपरेटस, ज्याला समोर होऊन लंग्स तयार होतात किंवा ब्रॉन्काय तयार होतात, हे महत्वाचं आहे. काय लक्षात तुमच्या? नंतर नेक्स्ट पार्ट रेप्टाइल्स. आता रेप्टाइल्स कडे वळतोय. ठीक आहे. द अप्पर जॉ पॅलॅटोक्वाड्रेट इज कम्प्लिटली फ्यूज बाय इट्स प्रोसेसेस टू द बोनी स्कल becomes an immovable part of the skull. मगाशी आपण 2 टाइप्स बघितले होते ऑटोस्टायलिकचे आणि ऑटोस्टायलिक मध्ये हे आपण बघितलं होतं की त्यात पॅलॅटोक्वाड्रेट जो आहे हा अप्पर जॉ पार्ट जो आहे हा कुणाचा पार्ट होतोय? पूर्णपणे स्कलचा पार्ट होतोय. कम्प्लिटली फ्यूज बाय इट्स प्रोसेसेस टू द बोनी स्कल becomes an immovable part of the skull. तो मूव्ह होऊ शकत नाही, एक वेगळे त्याची मुवमेंट होऊ शकत नाही. स्कलची अप्पर जॉची मुवमेंट आपण सुद्धा करू शकत नाही. आपला जो जॉ जो होतोय, मूव्ह जो होतोय किंवा आपण जे बोलतोय किंवा खातोय तर फक्त लोअर जॉ मूव्ह होतोय. ठीक आहे ना. हा जॉ तसाच राहतो आणि याची मुवमेंट जी आहे या पद्धतीने होते. लक्षात ठेवायचं, अप्पर जॉ मूव्ह होत नाही. नेक्स्ट पॉइंट इज द आर्टिक्युलर ऑफ द लोअर जॉ. द आर्टिक्युलर, सॉरी, the articular of the lower jaw is a modified Michel's cartilage is suspended from the quadrate to the upper jaw. मगाशीच आपण एक्सप्लेन केलं होतं की याचा जो क्वाड्रेटचा पार्ट आहे त्याचा लोअर पार्ट. ठीक आहे ना. हा जो पार्ट जो आहे हा पूर्णपणे कुठे अटॅच होतोय तर या पद्धतीने असा अटॅच होईल. ओके. आफ्टर दॅट hyoid arch forms a small hyoid plate that extend to support the tongue. hyoid arch मधला hyoid plate आहे. ठीक आहे ना. दिस इज द hyoid plate. तर इथे हा जो hyoid plate एक प्रकारे टंगचं काम करतंय. इट मीन्स दॅट which is modified in this forms here. tongue. Ceratohyoid which form the anterior horn. हे थोडंसं कॉन्सेप्ट करायचंय. अँटेरियर हॉर्न म्हणजे कान म्हणतो की एक प्रकारे शिंग बाहेर आलेले. तर सिरॅटोहायल कोणाचं असेल? सिरॅटोहायल. दिस इज द सिरॅटोहायल. ठीक आहे. हा जो आहे हा हायपोहायल. हा सिरॅटोहायल जो आहे हा काय करतोय? अगदी गळा असं आपण म्हणतोय, एक प्रकारे शिंग तयार होते. कार्टिलाजिनस हॉर्न असं आपण म्हणतो. सध्या तरी एवढंच लक्षात ठेवायचं रेप्टाइल्स मध्ये. हा सिरॅटोहायल समोर होऊन मॉडिफाईड होऊन काय तयार होतं हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आता रेप्टाइल्सच्या बाबतीमध्ये झालंय, बर्ड्सच्या बाबतीमध्ये नेमकं काय.
Modification is similar to reptiles except that there is only one horn. मगाशी आपण म्हणतो की सिरॅटोहायल हा काय तयार करतो, एक हॉर्न तयार करतोय. कुणामध्ये? अँफिबियन्स मध्ये. बर्ड्स मध्ये काय होतंय, modified to form the two horns from the third visceral arch. आता काय होतंय, एक हॉर्न कोणी तयार केलाय? सिरॅटोहायल. सिरॅटोहायल कुणाचा पार्ट झाला? हायोइड आर्चचा. यामध्ये आता ब्रँचियल आर्चेस जे आहेत, ब्रँचियल आर्च ही सुद्धा नाही आता. कुणामध्ये? रेप्टाइल्स मध्ये नव्हती आणि बर्ड्स मध्ये सुद्धा ह्या आर्चेस संपल्यात, नाही आहेत इथे. ठीक आहे. इथे काय होतंय, one of the two ceratobranchials may form the posterior horn of the hyoid plate. एक हॉर्न कुणापासून तयार झालेला आहे? सिरॅटोहायल. सिरॅटोहायल कुणाचा पार्ट झालेला आहे? हायोइड आर्चचा. म्हणजे दिस इज द सिरॅटोहायल. ठीक आहे, दिस इज द सिरॅटोहायल. आणि हा सुद्धा सिरॅटोहायल आहे, परंतु हा सिरॅटोहायल म्हणता येणार का? नाही, तर सिरॅटोब्रँकियल असं आपण म्हणतोय. इट मीन्स दॅट सिरॅटोहायल आणि सिरॅटोब्रँकियल मिळून अजून एक हॉर्न तयार करतात. एक हॉर्न सिरॅटोहायल पासून तयार झाला आणि दुसरा सिरॅटोब्रँकियल पासून तयार झाला. बघूया इथे एक डायग्राम मध्ये. Look at that. This is the one horn from the ceratohyoid plus second number of the hyoid, second number of the visceral arch. आणि दुसरा आर्च तयार झालेला आहे किंवा हॉर्न तयार झालेला, असे दोन हॉर्न्स तयार झालेले. हा अँटेरियर हॉर्न सिरॅटोहायल पासून तयार झाला आणि दिस इज द पोस्टेरियर हॉर्न कशापासून तयार झाला? सिरॅटोब्रँकियल पासून तयार झाला. ठीक आहे. नंतर दोन हॉर्न्स फक्त लक्षात ठेवायची, नेमकं काय असेल. आता मॅमल्स कडे वळतात. मॅमल्स कडे वळताना मॅमल्स कडे वळताना that pterygo quadrate which breaks into Alice spinoid and incus. थोडंसं कन्फ्युजिंग आहे, लक्षात ठेवायचं. आपण रिपीट करणार आहोत उद्या सुद्धा. टेरिगो क्वाड्रेट कुणाचा पार्ट झाला होता? हा अप्पर जॉचा. आणि पोस्टिरियर साइडला, त्याच्या पोस्टिरियर एंडला, ठीक आहे ना, काय तयार होतोय? तर ब्रेक होतो आणि ॲलिस स्पिनॉइड आणि इनकस तयार होतंय. इनकस तुमच्या ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय, इनकस. ठीक आहे. हा जो आहे, हा पार्ट जो दिसतोय किंवा ब्ल्यू कलरचा पार्ट दिसतोय, याला आपण मॅन्डिबलचा पार्ट म्हणतो किंवा मिकल्स कार्टिलेज असं आपण म्हणतोय. आणि हा वरचा जो पार्ट जो दिसतोय, ठीक आहे, हा जॉ आहे किंवा त्याला आपण नाव देतोय टेरिगो क्वाड्रेट. हा टेरिगो क्वाड्रेटचा पार्ट. ओके, दिस वन हिअर. इथे आपण बघतोय याचा हा जो पार्ट होता आहे, हा ब्रेक होऊन काय तयार झाला? हा जनरली ब्रेक झाला आणि इनकस तयार झाला. आणि इथून सेपरेट झालेला हा जो पार्ट जो आहे एवढा, याला आपण नाव देतो ॲलिस स्पिनॉइड. हा झाला ॲलिस स्पिनॉइड आणि वर मागच्या बाजूचा झाला इनकस. द फॉर्मर बिकम्स पार्ट ऑफ द स्कल अँड लॅटर जॉईन्स द इयर ऑसिकल. समोर होऊन काय हळूहळू सेपरेट होतात आणि इनकस आणि ॲलिस स्पिनॉइड हा वर राहतो, एक प्रकारे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, आणि ते कुणाचे पार्ट होतात? इयर ऑसिकलचे पार्ट होतात. नंतर मिकल्स कार्टिलेज मॉडिफाइज इनटू द मॅलियस अँड द हायोमॅन्डिबुलर इनटू द स्टिपस. मिकल्स कार्टिलेज कुणापासून तयार? मिकल्स कार्टिलेज पासून काय तयार झाला? लास्ट पार्ट जो आहे हा मॅलियस तयार होतोय. बघा इथे डॉटेड लाईन तुम्हाला दिसते, इथून इथपर्यंत हा झाला मॅलियस. आणि हायोमॅन्डिबुलर याच्यापासून काय तयार होतोय? तर स्टिपस तयार होतोय, जो इथे डायग्राम मध्ये झालाय. हायोमॅन्डिबुलर सेकंड विसरल आर्च असं आपण म्हणतोय. आता लक्षात ठेवायचंय, इनकस झालंय, मॅलियस झालंय आणि स्टिपस झालंय. हे तीनही पार्ट जे एकत्र येऊन एक युनिट तयार होते, तो पार्ट झाला मिडल इयर, जो तो कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट असतोय. ऑडिटरी ऑसिकल असं आपण म्हणतोय. लॅरिंग्स ऑफ द मॅमल, त्याला व्होकल कॉर्ड असं आपण म्हणतोय. इव्हॉल्व्ड फ्रॉम द फोर्थ अँड द फिफ्थ विसरल आर्च. 4 नंबरची विसरल आर्च आणि 5 नंबरची, 6, 7 तर निघून गेलेले आहेत. ठीक आहे ना. इथे मॉडिफिकेशन होतंय आणि व्होकल कॉर्ड एक प्रकारे आपण साऊंड ज्या पद्धतीने येतंय तो तयार होतोय मॅमल्स मध्ये. ठीक आहे. नंतर थायरॉइड कार्टिलेज, हे सुद्धा लक्षात ठेवायचं, इज अ मॉडिफिकेशन ऑफ द फोर्थ अँड द फिफ्थ विसरल आर्चेस, while arytenoid and cricoid cartilage are modified from the fifth visceral arches. जे आपण मगाशी हॉर्न्स असं म्हणत होतोय, ते सुद्धा हॉइड बोन असं आपण म्हणतो. ठीक आहे. हे आहे
थायरॉइड कार्टिलेज आणि इथे जे दिसतं तुम्हाला हे आहेत एक प्रकारे हॉर्न्स, जे मगाशी आपण या पद्धतीने आपण एक्सप्लेन केलं होतं. जी डायग्राम जी तुम्हाला दिसतंय या पद्धतीने एक प्रकारे थायरॉइड जी ग्लँड जी दिसते त्याचं आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे एच शेप असं आपण म्हणतो या पद्धतीने हे हॉर्न्स जे आहेत ते कुणाचे आहेत तर ते आहेत थायरॉइड कार्टिलेजचे. त्याच्याच खाली आपल्याला क्रिकॉइड कार्टिलेज दिसेल विच फॉर्म फ्रॉम द फिफ्थ विसरल आर्च. आणि मग असे हॉर्न्स जे बघितले हायोमॅन्डिब्युलर पासून हॉर्न्स तयार झाला होता आणि थर्ड जे विसरल आर्च जे होते तिच्यापासून जे हॉर्न्स तयार झाले होते विच गिव्ह द प्रॉपर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग टू द थायरॉइड ग्लँड असं आपण म्हणतो. लक्षात बाकीचा पार्ट जो आपण नंतर बघणार आहोत.